नमस्कार दर्शकांनो, चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या कथनाचं शीर्षक आहे विरलेले धागे. करूया आता सुरुवात. आपल्या जुळ्यांसह माहेरी आलेल्या मीराने आईच्या पायांना हात लावून नमस्कार केला. मुलं वय वर्षे 6 तिच्याकडे बघत होती. मुलगी म्हणाली, आई तू आजीला नमस्कार का केलास? मोठ्यांचा आशीर्वाद फार महत्त्वाचा असतो बाळांनो. तुम्ही देखील करता ना तिथे आपल्या आजी आजोबांना नमस्कार? मीरा आपल्या मुलीला म्हणाली. पण तू तर तिथल्या आजी आजोबांना नमस्कार नाही करत, मुलगा म्हणाला. या वयातल्या मुलांना उत्तराची अपेक्षा नसते, मनातील ते फक्त बोलून टाकतात. ही दोन्ही नातवंडसुद्धा बोलून खेळायला निघून गेली. मीराच्या आईने मुलीकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिलं. मला माहिती आहे तुला काय वाटतंय ते आई. हे शिकवलं का मी तुला? तू मनात म्हणत असशील. हो ना, मीरा म्हणाली. नाही रे बाळा, ते लोक खूप मॉडर्न आहेत ना, त्याच्यामुळे काही लोकांना आवडत नाही, आई म्हणली. नाही बरं का आई, उलट सगळ्या रीतीभाती पाळण्यावर त्यांचा फार कटाक्ष असतो. मग पहिल्यांदा मी करत असे सगळ्यांना नमस्कार, पण नेहमी नमस्कार केला की काहीतरी अगदी खोचक बोलायच्या, अगदी उगाचच. कधी म्हणत, मनात नसलं तर नमस्काराचा काय फायदा, ढोंग कळतात बरं आम्हाला देखी. तर कधी म्हणत, असल्या खुळाचारांऐवजी माहेरी स्वयंपाक शिकून आली असतीस तर जास्त बरं झालं असतं. अगं तिकडचे बाबा नेहमी हात ठेवायचे डोक्यावर माझ्या, आणि आजी तर अगदी भरभरून आशीर्वाद द्यायची बघ. पण सासूबाईंच्या तोंडातून कधीच नाही निघाला चांगला शब्द, नेहमी असलंच काहीतरी बोलणं, मीरा बोलत होती. पुढे मग 2 वर्षांनी प्रेग्नन्सीमध्ये खाली वाकणं कठीण व्हायला लागलं मला. तेव्हा हवेतच हात खाली करून नमस्कार करायची. तर म्हणायच्या, ही कसले काय हातवरे करते कोण जाणे. मग मला आपलं वाटलं, आई यांच्या अशा नकारात्मकतेमुळे माझ्या पोटातल्या बाळांवर परिणाम नको व्हायला उगाच. मग मी बंदच केलं त्यांना नमस्कार करणं. पण त्यांना बंद केलं म्हणून सासऱ्यांनाही करणं बंद करून टाकलं. उगाचच दोघांमध्ये भांडणं व्हायला नकोत म्हणून. आजींना मात्र करते बरं का अजूनसुद्धा त्यांच्या खोलीत जाऊन. आणि बरं का ग आई, त्या स्वतः मला म्हणाल्या होत्या त्या मुलांना सांभाळतील म्हणून. नाहीतर मी तर कॉलेजमधून 2-3 वर्षांचा ब्रेक घ्यायचा विचार करत होते. आम्हाला मिळतो असा ब्रेक. आणि आता काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही खस्ता काढतो तुझ्या पोरांच्या, म्हणून तुला जाऊन कॉलेजमध्ये मिरवता येतं. जुळ्यांना सांभाळणं काय सोपं काम आहे का? मीरा सांगत होती आणि बोलता बोलता रडवेली झाली होती. सावित्रीबाईंना त्यांच्या सासूची आठवण झाली. तुला आठवते का मीरा, तुझी आजी कशी होती ते? हो आठवतं ना, चांगलीच आठवते. कशी तुला छोट्या छोट्या खर्चांवरून बोलायची, तरी बरं तू चांगली कमवत होतीस. पण मागून ती एकदम बदलली होती, हो ना ग आई? मीरा म्हणाली. काय जादू झाली होती कोण जाणे. अगं कसली जादू आणि कसलं काय. माझे सासरे म्हणजे तुझे आजोबा बायकोच्या बाबतीत फार कंजूस होते. पैचा हिशोब ठेवायचे. तिच्या हातात अगदी पैसा नसायचा. मग तुझी आजी काय करायची माहिती आहे का तुला? नवऱ्याची नजर चुकवून साठवलेली सगळी नाणी एका लहानशा डब्यात भरून तो डबा ती तांदळाच्या गोणीत अगदी खाली घालून ठेवायची. एकदा मी तिला तो डबा काढून त्यातली नाणी मोजताना पाहिलं होतं. ती नाणी मोजताना ती इतक्या आनंदात होती, तशी आनंदात असलेली याआधी मी तिला कधी पाहिली नव्हती. अगं मग मीरा, माझ्या डोक्यातनं एक मोठा बल्ब लागला बघ. सावित्रीबाईंच्या डोळ्यासमोर सगळं उभं राहत होतं. मग काय केलंस तू आई? मीराने उत्सुकतेने विचारलं. सावित्रीबाई भानावर आल्या. अगं त्याच्याच पुढच्या महिन्यात हातात पगार आल्याबरोबर त्यातल्या 2 नोटाकडून त्यांना दिल्या मी चुपचाप. अगदी तुझ्या बाबांना देखील सांगितले नाही मी कधी. सासूबाई, हे आपलं फक्त दोघींचंच गुपित बरं का, मी म्हणाले त्यांना. त्यांना आठवत होतं त्यांची सासू ह्या प्रसंगानंतर अगदी किती बदलली ते. पैशासाठी नवऱ्यासमोर प्रत्येक वेळी हात पसरताना त्यांना जो मिंधेपणा वाटायचा तो सुनेने दिलेल्या त्या 2 नोटांनी घालवला होता. मीराला अर्थातच ही गोष्ट माहीत नव्हती. आणि मीरा
आमचं हे गुपित अगदी शेवटपर्यंत राहिलं बरं का. दर महिन्यात त्यांना मी देत होते पैसे. तुझ्या बाबांनाही मी कधीही काही सांगितलं नाही. आज पहिल्यांदा मी तुझ्यापाशी बोलले. सावित्रीबाई म्हणाल्या, अगं आई, पण माझ्या सासूला पैशांची अजिबात कमी नाही आहे गं. आणि माझे सासरे देखील चांगले आहेत. ते तर सासूबाईंनी सांगायच्या आधीच जाऊन सगळं घेऊन येतात. सासूबाई कधीच दुकानात जात नाहीत माझ्या, अगदी कपड्यांच्या दुकानात देखील. मग मी काय करू त्यांच्यासाठी? आणि इतरांशी अगदी चांगल्या वागतात गं. टोमणे फक्त माझ्यासाठी रिझर्वड असतात. ते मी कसं सांगू तुला मीरा? ते तुलाच पाहिलं पाहिजे. मीरा अंतर्मुख झाली. हा विषय काही परत निघाला नाही, पण तिच्या मनात गेल्या 9-10 वर्षातल्या सगळ्या घटनांची उजळणी होत होती. 2 आठवड्यांनी ती मुलांबरोबर घरी परत गेली. घरी पोचल्याबरोबर मुलं आजीकडे धावली. एरवी मीरा दूरच उभी राहिली असती, पण ह्या वेळेस तीही मुलांच्या बरोबर सासूपाशी गेली. आजीला नमस्कार करायला मुलं वाकली. सासूबाई, मला देखील आशीर्वाद द्या. मुलांबरोबरच खाली वाकत मीरा म्हणाली. नातवंडांना आशीर्वाद देऊन सुनेला न देणं सासूला जमलं नाही. काहीही टोमणे न मारता सासूने तिच्या डोक्यावर हात ठेवला. मीरा सरळ झाली. आपल्या बॅगेमधून तिनं एक पॅकेट बाहेर काढलं. हे तुम्हाला तुमच्या आवडत्या रंगातच आहे ना, पहा बरं. तिने सासूच्या हातात ते पुडकं ठेवलं. आत 2 हाऊसकोट होते. एक अबोली रंगाच्या फुलांचा आणि दुसरा पुदिनाच्या रंगाच्या चौकटीचा. तुझ्या आईनं पाठवलं की तू आणलं? सासूबाई म्हणाल्या. त्यांच्या आवाजात कंप होता, खोचकपणा नाही. मी आणलं, मीरा म्हणली. माझ्या आईला कुठे तुमच्या आवडी माहीत आहेत बरं? आणि आवडलं नाही तर सांगा बरं का, आपण दोघी जाऊन बदलून आणूया. जवळच्याच दुकानातून घेतलेत मी, मीरा म्हणत होती. पण गाऊन अंगाशी धरून मीराच्या सासूबाई अगदी हलक्या आवाजात बोलल्या, मला खरंच आवडतात हे रंग आणि ह्यांनी कधी आणलेच नाहीत. आणि खरंच होतं ते. मीराचे सासरे बायकोसाठी महागातल्या महाग वस्तू आणायची, पण आवड केवळ त्यांची असायची. त्यांचं म्हणणं होतं, तुला पाहणारा मी, मग माझ्या आवडीचं रंग घालायचे की तुझ्या? त्यांच्या आवडीचं रंग सासऱ्यांना माहीत तरी होते की नाही कोण जाणे, पण कधीतरी त्या आपल्याला पुदिना ग्रीन आणि अबोली आवडतात हे रंग, हे बोलल्याचं मीराला आठवलं होतं आणि तिचं काम सोपं झालं होतं. मीराचे आणि तिच्या सासूचे संबंध लगेचच वगैरे काही सुधारले नाहीत, पण सुरुवात झाली होती. कारण आईशी बोलून मीराच्या लक्षात आलं होतं की ही अशी जी नाती असतात ती एखाद्या एम्ब्रॉयडरीसारखी असतात. अगदी नाजूक धाग्यांनी केलेल्या एम्ब्रॉयडरीसारखी. त्यातले काही धागे विरले किंवा विटले तर त्यांना अगदी काळजीपूर्वक बदलावं लागतं, नाहीतर पूर्णच्या पूर्ण डिझाईन खराब होऊ शकतं. कठीण काम असतं हे विरलेले धागे बदलण्याचं. तसा वेळ त्या दोघींनाही लागला. पण एक नक्की झालं, मीरा आता आपल्या आईकडे सासूच्या तक्रारी घेऊन अजिबात जात नव्हती. नात्यांमध्ये पडलेल्या भेगांना भरून काढण्याकरता एकमेकांना समजून घेण्याची फार गरज असते हे मीराला आता उमगलं होतं. ती आपल्या मुलांनाही ते पुढे मागे शिकवणार होती. धन्यवाद दर्शकांनो. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा ही विनंती.